सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जानेवारी महिन्यात शिरपूर तालुक्यातील भाटपुरा, अजनाड, सावेर आणि होळी नांदे परिसरात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे 100% नुकसान झाले आहे। मात्र पंचनामे पूर्ण होऊनही आणि तहसीलदारांना वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्यांना अद्याप वाढीव नुकसान भरपाई मिळाली नाही। याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज शिरपूर फौजच्या वतीने चेतन मोरे, अनिल राजपूत, स्वप्नील देसले आणि हंसराज चौधरी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात धुळ्याचे उपजिल्हाधिकारी शरद पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले। तसेच येत्या 5 दिवसात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ वाढीव नुकसान भरपाई न मिळाल्यास शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला। शिरपूर तालुक्यात जानेवारी महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे 100% नुकसान झालेले होते। भाटपुरा, सावेर, अजनाड, रोडनांदे या परिसरातील शेतकऱ्यांचे पीक 100% उद्ध्वस्त झालेले होते। त्यानंतर 2-3 दिवसात पंचनाम्याची प्रक्रिया देखील पार पडली आणि गेल्या 5-7 दिवसाआधी शिरपूर तालुक्यातील या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी शिरपूर तालुक्याचे तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून हा इशारा देखील दिलेला होता, परंतु अद्यापही त्यावरती कुठलीही कारवाई प्रशासनाने केलेली नाही। शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई ही तात्काळ मिळावी ही मागणी घेऊन आज धुळे जिल्हाधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि येत्या 4-5 दिवसामध्ये जर का शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळाली नाही तर शिरपूर तालुक्यातील शेतकरी या धुळे जिल्हाधिकाऱ्यालयाबाहेर ठिय्या मारतील आणि हा शेतकऱ्यांचा होणारा उद्रेक हा प्रशासनाला झेपणार नाही, हा इशारा देखील आम्ही निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।